शाळेचा शेवटचा दिवस होता. वहीतल्या पानांसोबत काही आठवणीही बंद होत होत्या. आणि मनात फक्त एकच भावना होती. ही शाळा आता पुन्हा अशी कधीच दिसणार नव्हती. आईची लगबग सुरू होती. जुना ट्रॅव्हल बॅग भरला जात होता. आणि माझ्या मनात फक्त एकच आनंद. गावाला जायचंय. सुट्टी सुरू झाली होती. आणि खरी मजा आता सुरू होणार होती. लाल सेंट बसचा खडखड आवाज. खिडकीतून येणारा थंड वारा. बाहेर हिरवीगार शेती आणि दूर जात असलेलं शहर. तो प्रवास जणू स्वप्नासारखा वाटत होता. गावात पोहोचताच आजीचा तो हसरा चेहरा दिसला. आणि मी धावत जाऊन तिला मिठी मारली. त्या क्षणी सगळा थकवा, सगळा ताण नाहीसा झाला. गावातले मित्र वर्षभरानंतर भेटले. आणि मग सुरू झाली तीच जुनी मस्ती, तोच आवाज, तेच हसू. बालपण पुन्हा जिवंत झालं होतं. धुळीच्या मैदानात क्रिकेट, गिलीदांडा. कोणतेही नियम नाहीत, फक्त मस्ती. प्रत्येक क्षणात फक्त आनंदच आनंद होता. आंब्याच्या झाडावर चढणं म्हणजे एक साहस होतं. खाली पडलेले आंबे उचलून खाणं. आणि त्या गोड आंब्याची चव अजूनही आठवते. नदीचं थंड पाणी. आणि पाण्यात उड्या मारणारी ती निरागस मुलं. उन्हाळ्याचा खरा आनंद त्या क्षणात लपलेला होता. रस्त्यावरचा आईस गोला. रंगीत चव. आणि बालपणाची गोडी. प्रत्येक घासात एक वेगळंच सुख होतं. संध्याकाळी जुना टीव्ही. दूरदर्शनचे कार्टून्स. संपूर्ण कुटुंब एकत्र बसलेलं. साधेपणातही खूप प्रेम होतं. रात्री चांदण्याखाली बसून आजीच्या भूतांच्या गोष्टी. भीतीही वाटत होती आणि मजाही येत होती. आणि मग आला पहिला पाऊस. पावसात नाचणारी मुलं. कागदी होड्या. आणि मातीचा तो सुगंध. बालपण जणू पाण्यात वाहत होतं. पण सगळं संपतं. गाव सोडण्याची वेळ आली. डोळ्यात पाणी आणि मनात हजारो आठवणी. आजीची मिठी अजून घट्ट वाटत होती. आज मी मोठा झालो आहे. पण त्या गावातलं बालपण अजूनही मनात जिवंत आहे. आणि प्रत्येक आठवण मला पुन्हा त्या सुंदर दिवसांत घेऊन जाते.